महाराष्ट्रामध्ये सध्या एकाच प्रकरणाची चर्चा आहे, ती म्हणजे अशोक खरत आणि त्याचे सगळीकडे व्हायरल होणारे व्हिडिओ. या भोंदू बाबाच्या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. पाद्यपूजा, विठ्ठलाशी तुलना आणि गुन्हेगाराला दिलेलं संरक्षण या आरोपांखाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागलाय. पण तुम्ही जर नीट बघितलं तर ही काही पहिलीच वेळ नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गेल्या 25 वर्षांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर अजित पवार, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि आता चाकणकर अशा बऱ्याच लोकांचा नंबर लागलाय. पण प्रश्न असा पडतो की नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते अशा वादामध्ये किंवा घोटाळ्यामध्ये का अडकतात? नक्की हे विरोधकांचं षडयंत्र असतं की राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीतच काहीतरी दोष आहे? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. सध्याच्या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुद्धा सहभागी आहेत. पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या पक्षाच्या 3 मोठ्या नेत्यांची विकेट पडली. लेटेस्ट सांगायचं झालं तर शेकडो महिलांचे लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नाशिकच्या अशोक खरात सोबत जवळीक असल्याच्या कारणावरून त्याची पाद्यपूजा आणि पत्रकारांवरती दबाव आणण्याचा आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती झाला. महिला आयोगाच्या अध्यक्षा जर नराधमाला वाचवत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी निदर्शनं झाली. पुण्यामध्ये बोंबाबोंब आंदोलन झालं. शेवटी सत्तेच्या दबावाखाली त्यांना राजीनामा द्यावाच लागला. दुसरी विकेट पडली ती धनंजय मुंडे यांची. 9 डिसेंबर 2024ला बीडमधले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर झालेल्या तपासामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मिक कराड हेच जबाबदार असल्याचं सीआयडी तसेच एसआयटीच्या तपासामध्ये निष्पन्न झालं. हत्येमागे राजकीय वरदहस्त असल्याचे सुद्धा आरोप झाले. त्यांच्यावरती राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव आला. शेवटी त्यांना सुद्धा नैतिकतेच्या आधारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बळी पडले ते माणिकराव कोकाटे. 1995 मध्ये बनावट कागदपत्रे सादर करून शासनाकडून फ्लॅट लाटल्याचा गुन्हा त्यांच्यावरती होता. नाशिक जिल्हा न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुद्धा सुनावली. न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटेंना क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. थोडक्यात सत्तेत असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत हे नेहमीच घडताना दिसलं. अजून जरा मागच्या 15-20 वर्षांचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर इतिहास बघायचा म्हटलं तरी आपल्याला अजून काही नावं अशीच दिसतील. पण या सगळ्या नावांमध्ये प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे छगन भुजबळ. 2003 मध्ये जेव्हा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अब्दुल करीम तेलगीने हजारो कोटींची बनावट स्टॅम्प पेपर छापली होती. या प्रकरणामध्ये भुजबळांनीच तेलगीला संरक्षण दिल्याचे आरोप झाले. शेवटी शरद पवारांच्या आदेशावरून भुजबळांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे सीबीआय चौकशीमध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली सुद्धा. पण भुजबळांचा गाजलेला पराक्रम म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा. 2005चा काळ होता जेव्हा छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम बघत होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करण्यासाठी आपल्याच पदाचा गैरवापर करून भुजबळ यांनी स्वतःच्या कुटुंबाला आणि मालकीच्या कंपन्यांना आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप तपास यंत्रणांनी त्यांच्यावरती केला. या प्रकरणामध्ये काही काळ असाच गेला. नंतर 2014 मध्ये मात्र सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी दिली. मार्च 2016 मध्ये ईडीने छगन भुजबळ यांची 10 तास चौकशी केली आणि त्यांना अटक करण्यात आली. शेवटी 2016 ते 2018 या काळामध्ये 2 वर्षांचा तुरुंगवास त्यांना सोसावा लागला. पण पुराव्यांच्या अभावी आणि तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने त्यांना आता सर्व आरोपातून मुक्त केले आणि सध्या ते सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा त्यांना बऱ्याच वेळेला अडकवण्यात आलं. 1999 ते 2009 या काळामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च होऊनही सिंचन क्षेत्र हे फक्त 0.1% ने वाढलं. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्याचा आरोप झाला. परिणामी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनावरती श्वेतपत्रिका काढली, ज्यामुळे अजितदादा अडचणीत आले. या आरोपाखाली अजितदादांना 2012 मध्ये राजीनामा द्यावा लागला. मात्र 70 दिवसातच ते पुन्हा मंत्रिमंडळात परतले. 2014 मध्ये फडणवीस सरकारने एसीबीची चौकशी लावली, पण पुढे 2019 मध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली. आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत, पण आजही सिंचन घोटाळा हा शब्द जरी उच्चारला तरी अजितदादांचंच नाव समोर येतं. तसेच राज्य सहकारी बँकेतल्या गैरव्यवहारांमुळे सुद्धा संचालक मंडळ बरखास्त होण्यातही राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा हात असल्याचं बोललं गेलं. इतकंच नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. तेव्हा त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी जमिनीचे व्यवहार केल्याचा आणि टेरर फंडिंग केल्याचा आरोप ईडीने नवाब मलिक यांच्यावरती केला. 2006 मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यात पद्मसिंग पाटील यांनी सुपारी दिल्याचा आरोप सीबीआयने केला.
तेव्हा सुद्धा त्यांना अटक झाली होती आणि पक्षातून सुद्धा बाजूला करण्यात आलं. आता मुख्य मुद्दा हा आहे की राष्ट्रवादीचेच नेते का? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते हे बरीच वर्ष सत्तेत राहिलेत. सहकारी संस्था, बँका, साखर कारखाने आणि महत्वाची खाती सुद्धा त्यांच्याकडेच राहिलेत. जिथे जास्त पैसा, जिथे जास्त सत्ता, तिथे भ्रष्टाचाराच्या शक्यता सुद्धा वाढतात. दुसरी एक चुकीची गोष्ट म्हणजे नेहमी पाठीशी घालणं. शरद पवार असोत किंवा अजित पवार, त्यांनी आपल्या नेत्यांना नेहमीच क्लीन चिट देण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. पक्षांतर्गत कारवाई कधीच कडक झाली नाही, त्यामुळे नेत्यांना धाक असा काही उरलाच नाही. स्थानिक पातळीवरती सुद्धा सत्ता टिकवण्यासाठी अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संगनमत केलं जातं, जे नंतर मंत्र्यांच्याच गळ्याला फास ठरतं. काही वेळेस राजकीय सूडबुद्धी म्हणून सुद्धा अनेकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडकवलं गेलंय. पण नेत्यांची लांबलचक यादी पाहता केवळ राजकीय सूडबुद्धी हे कारण देऊन त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाहीये. राजकारणामध्ये नैतिकता या गोष्टी फक्त भाषणापुरत्याच उरल्यात का, असा प्रश्न सामान्य लोकांना पडतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीचे नेते खरोखरच टार्गेट केले जातात की त्यांचे घोटाळे एवढे मोठे असतात की ते लपवताच येत नाहीत? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.